सियावर रामचंद्र की जय। प्रभू रामचंद्रांनी अयोध्यावासियांना झोपेतच ठेवून पहाटे पहाटे सूर्योदयाच्या आधी सोडून द्यायचं आणि आपण गुपचूप निघून जायचा निर्णय घेतलाय। देवालाही हा निर्णय घ्यावा लागतो गुपचूप निघून जाण्याचा, कारण आपल्यासोबत आपल्या नगरवासियांना का वनवास सहन करावा लागावा। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे राज्य आपल्याला नको आहे ते राज्य ओसाड पडायचं कशासाठी। मग देवानी निर्णय घेतलाय की आपण गुपचूप निघून जाऊ। सुमंत्रांना सांगितलंय रथ तयार ठेवा आणि आपण रथ घेऊन निघून जाऊया, भलत्याच दिशेने जाऊ, उत्तरेकडे जाऊ, म्हणजे जरा लोकांनाही कळणार नाही की कसं आहे। पुढे मला सोडा आणि मग तुमचा रथ घेऊन तुम्ही अजून जरा वेगळ्या दिशेने जा, लगेच परत जाऊ नका, कारण लोक पाठीमागे येतील। हे रामचंद्रांनी सांगितलेलं सुमंत्रांनी ऐकलंय आणि सूर्योदय व्हायच्या आधीच ते निघून गेलेत। उठलेल्या प्रजाजनांना आपण झोपलो का याचं दुःख होत आहे आणि ते रामचंद्राच्या विरहाचा दुःख भोगत अयोध्येकडे जाण्याचा निर्णय घेत आहेत। इकडे अयोध्येतही खूप चांगलं वातावरण नाही आहे, अजिबात चांगलं वातावरण नाही आहे अयोध्येमध्ये। अयोध्येमध्ये रामचंद्र गेल्यामुळं त्यातलं तेजस निघून गेलं होतं। म्हणजे प्राण का निघून गेल्यावर शरीर कसं मृतप्राय अवस्थेमध्ये असताना तशी अयोध्येची अवस्था होती। सूर्यास्त झाल्यानंतर दिवे नसलेल्या ठिकाणची अंधार जसा भरून जातो ना, तशी अयोध्येची अवस्था होती। फळातला रस काढून टाकल्यावर फळ कसं दिसतं तशी अयोध्येची अवस्था होती। अयोध्या मृतप्राय अवस्थेमध्ये होती। आणि इकडे कैकेयीच्या महालातल्या दशरथांना तर स्वतःचाच राग येऊ लागलाय, कैकेयीचा राग येऊ लागलाय आणि आपण असं का वागलो, अशा प्रतिज्ञाबद्ध का झालो, अशा स्थितीमध्ये ते आहेत। आणि त्याच रागात तिथे कौसल्याही आलेल्या आहेत, कैकेयी तिथेच आहे, सुमित्रा तिथेच आहे। दोघी कैकेयी डाव्या बाजूला आहे, कौसल्या उजव्या बाजूला उभी राहिलेली आहे, पायाच्या बाजूने सुमित्रा उभ्या राहिलेल्या आहेत, तिन्ही राण्याजवळ आहेत। आणि त्या तिघीही महाराज दशरथांचा शोक कमी करण्याचा प्रयत्न करतायत, सांत्वण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर दुःख तेवढंच दोघींना पण आहे, सुमित्रेला आणि कौसल्याला, की आपली पुत्र वनवासामध्ये गेली आहेत। या रागात, या मूर्छित अवस्थेत असलेल्या दशरथांच्या मनामध्ये, शरीरामध्ये कुठली ऊर्जा येते माहीत नाही। डाव्या हाताजवळ असलेल्या कैकेयीनी हात पकडलाय आणि त्याला ते झिडकारून उभे राहतात, झिडकारून। आणि ते कैकेयीला म्हणतात, खबरदार पापिणी, माझ्या जवळ आलीस तर आजपासून तू माझ्या जवळ यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही। एवढंच काय, मी तुझा आता त्याग केला आहे ना, तू माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत राहशील, पत्नी म्हणून त्याग केलाय म्हणून अन्य कोणत्या नात्याने तुला सोबत ठेवायचं तर तेही नातं तुझ्यासोबत असणार नाही पापिनी, दुराचारिणी स्त्रिये। हे कुलटे, काय वाटेल ते शब्दांचा प्रयोग दशरथ महाराज करतात आणि सांगतायत की तू आजपासून तुझा माझा संबंध संपला, मी तुझ्याशी संबंध ठेवणार नाही। अगं एवढंच काय, तुझ्यासोबत जे जे संबंध ठेवतील त्याच्यासोबत माझा संबंध असणार नाही, जे तुझ्या आश्रयाला असतील त्याचा स्वामी राजा मी असणार नाही। त्यामुळं तुझ्यासोबत आणि तुझ्या आश्रयाला असणाऱ्या सोबत माझा कोणताही संबंध असणार नाही। बघा, नुसता कैकेयीशी नाही, जे जे म्हणून कैकेयीच्या सोबत असतील त्या प्रत्येकाशी संबंध तोडण्याची भाषा महाराज दशरथ करतायत। आणि त्या शोकमग्न अवस्थेत सुद्धा ते उभे राहत आहेत। कौसल्याला आणि सुमित्रेला सांगतायत की चल, मला तुझ्या महालामध्ये घेऊन चल। आता या स्थितीत महाराज दशरथांना सांभाळत दोघी मिळून कौसल्याच्या महालाकडे घेऊन जात आहेत। आता कैकेयीची स्थिती काय असेल विचार करा, कैकेयीची स्थिती काय असेल। बाजूला मंथरा आहे, आता कैकेयीचा संबंध संपलाय, मंथरेचा संबंध संपलाय। कैकेयी विचार करते की हे काय घडलंय, आपला पती आपल्यापासून निघून जातोय, संबंध तोडतोय,
तिला तर काहीच कळत नव्हतं की आता काय होतंय नेमकं हे. पण कैकेयीच्या मनामध्ये दशरथांनी त्यागाचा विचार केल्यानंतर थोडंसं मन खट्टू होतंय. ती विचार करू लागतेय. एवढ्यात मंथरा जवळ जाते आणि म्हणते, कसला विचार करतेस राणी, कसला विचार करतेस? महाराज दशरथांनी त्याग केला म्हणून तुला काय फरक पडतो? अगं, तुझा पुत्र येईल, तो राजा होईल आणि तू राजमाता बनशील. राजमाता बनल्यामुळे महाराज दशरथांना केलेला त्याग सुद्धा विसरावा लागेल. तुला काही गोष्टीचा त्याग केलास तू तर तुझ्या पुत्राचं आयुष्य खूप चांगलं होणार आहे. भरताला राज्य मिळणार आहे याचा विचार कर. तुला मिळणाऱ्या सुखाचा विचार कर. आणि आज राजाने त्यागलाय, पण उद्या तुझा पुत्र आला की तो या देशाचा राजा होणार आहे. त्यामुळे तुझा सन्मान वाढणार आहे, तुझी प्रतिष्ठा वाढणार आहे. पतीने निर्भत्सना केल्यानंतर कैकेयीच्या मनामध्ये अपराधबोधाची भावना येत होती, पण मंथरा ही सगळी भावना काढून टाकते आणि पुन्हा एकदा तशीच कोरडी रुक्ष होऊन कैकेयी दशरथ महालातून निघून जात आहेत तरी त्याचा विचार करत नाही आहे. ती याच विचाराने समाधानी होती आहे की उद्या भरत आला की राजा होईल, मग मी राजमाता होईल. पण त्या बिचारीला कुठे माहीत आहे की भरत जेव्हा येईल तेव्हा तोही कैकेयीची निंदाच करणार आहे, तोही कैकेयीला वाईटच बोलणार आहे. तिला कुठे माहीत होतं? कारण जितकं प्रेम लक्ष्मणाचं रामावर आहे ना, तितकंच भरताचं रामावर सुद्धा आहे. आपल्यासाठी आपल्या आईने राज्य काढून घेऊन आपल्या भावाला, मोठ्या भावाला वनवासाला पाठवलं, हे भरताला तर कुठे सहन होणार आहे? कारण राम हा भावकीमुळं बदनाम होणारा राजा होता का, माणूस होता का? नाही. आणि आपण सुरुवातीला जसं सांगितलं होतं की रामचंद्र या रूपाने भगवंतांनी जन्म घ्यायचा ठरवल्यावर आपली सगळी आजूबाजूची माणसं सोबत पाठवलेली होती. जसा मंत्र्यांच्या दौऱ्याचा ताफा असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, प्रोटोकॉल असतो. हे आले पाहिजे, ते आले पाहिजे, ते आले पाहिजेत, हा प्रोटोकॉल असतो. आणि त्या प्रोटोकॉलसाठीच भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, सीता ही सगळी व्यवस्था केलेली होती. पुन्हा सांगतो, लीला चरित्र म्हणताना किंवा लीलाचित्र म्हणताना, लीला पात्र म्हणताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते तसेच वागतात जसे त्यांची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. त्यामुळे असं का तसं का असे प्रश्न विचारायचे नसतात. कैकेयी शांतपणे दशरथांचं जाणं बघते आहे आणि कौसल्या, सुमित्रा, महाराज दशरथांना घेऊन कौसल्याच्या महालामध्ये जात आहेत. तिथल्याच एका शयनकक्षामधल्या मंचकावरती दशरथ पुन्हा अंग टाकून देत आहेत आणि रामचंद्रांचा धावा करत, रामा रामा माझा राम कसा असेल एवढाच एक विचार करतायत. अयोध्या दुःखी आहे, माता दुःखी आहेत, सगळं जग दुःखी आहे. पण कदाचित नियती, कदाचित काळ, कदाचित विधिलिखित मात्र प्रसन्न आहे. का बरं? कारण आत्ता कुठे जगाला काळजीतून मुक्त करण्यासाठीचं पहिलं पाऊल देवाने टाकलेलं आहे. खरं तर ज्यासाठी अवतार घेतलाय त्यासाठी भगवंत बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं कदाचित काळ प्रसन्न असेल, अन्य सगळे दुःखी असले तरीही. पुढे काय होत आहे, पुढे प्रभू रामचंद्रांचा वनवासातला पहिला दिवस कसा जातोय, रथ सोडल्यावर काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.